ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। भारतीय शेअर बाजार 4% गडगडला। सेन्सेक्स 3400 तर निफ्टी 1000हून अधिक अंकांनी कोसळला। जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीने पडझड, आशियाई शेअर बाजारातही पडसाद। पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यूचा लेखी अहवाल आज महिला आयोगासमोर सादर होणार। 4 सदस्यीय समितीच्या अहवालानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावरील कारवाईबाबत निर्णय। रायगडमध्ये रुग्णालयातनं उपचारांशिवाय जबरदस्तीने घरी पाठवण्यात आलेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप। छोट्या छोट्या मानसन्मानांसाठी भांडू नका, स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका। फडणवीसांच्या काकूंच्या मुनगंटीवारांना कानपिचक्या, भाजपचं काँग्रेस होऊ देऊ नका। चंद्रपुरात पक्षातील गटबाजीवर नाराजी। औरंगजेबाला इथेच गाडला। महाराष्ट्राची तब्बल 27 वर्ष झुंजणारा इथेच संपला। राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेची शिवाजी पार्क परिसरामध्ये बॅनरबाजी। औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचं नाव बदलून रत्नपूर करा आणि गावामध्ये संभाजी महाराजांचं स्मारक करा। मंत्री संजय शिरसाट यांची मागणी। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी। कोरटकरचा कळंब जेलमधील मुक्काम वाढणार की जामीन मिळणार याकडे लक्ष। शक्तीपीठ महामार्गाविरोधात लढा देणारे कोल्हापुरातले शिक्षक गिरीश फोंडे निलंबित। सरकारच्या प्रकल्पाविरोधात भूमिका घेतल्यामुळे कारवाई। निलंबन मागे घ्या अन्यथा आंदोलन करू, शेतकऱ्यांचा इशारा। मशिदीवरच्या अनधिकृत भोंग्यांविरोधात तक्रारी दिल्यामुळे भाजप नेते किरीट सोमय्यांना धमकी। हजरत ख्वाजा गरीब नवाज कमिटीच्या सचिवाने शिवीगाळ करत धमकावलं। अमरावतीमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेत नवनीत राणांकडून बाण सोडल्याची कृती। लोकसभा निवडणूक निकालानंतर यशोमती ठाकूरांनी डिवचल्यानंतर राणांकडनं पुन्हा उत्तर। प्रकाश करात, वृंदा करात आणि माणिक सरकार माकपच्या पॉलिट ब्युरोमधून बाहेर। एमएबीव्ही पक्षाचे नवे सरचिटणीस। लक्ष पूर्ण न केल्यामुळे कर्मचाऱ्याला कुत्र्यासारखी वागणूक। गळ्यात पट्टा बांधून भुंकायला लावलं। केरळातल्या हिंदुस्तान पॉवर लिंक्स कंपनीतला प्रकार। व्हिडिओ समोर येताच सरकारकडनं चौकशीचे आदेश। मुंबईमध्ये पुढचे 4 दिवस तीव्र उष्म्याचे, तर विदर्भामध्ये तापमानाचा पारा 43 अंशांच्या वर। अकोल्यामध्ये सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचा सलग 4था पराभव। गुजरात जायंट्सने 7 विकेट आणि 20 चेंडू राखून हरवलं। सिराजचे 4 बळी आणि शुभमन गिलचं अर्धशतक। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर पुन्हा एकदा